तर आषाढ महिना संपलेला आहे। आषाढ महिन्यात हॉटेलवाडाला मायबाप ग्राहकांनी जो काय प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि आता श्रावण चालू झालेला आहे। श्रावणात आपण दरवर्षी नवनवीन थाळ्या लॉन्च करत असतो, त्याचप्रमाणे यावर्षी पण आपण 2 नाही तर 4 थाळ्या लॉन्च केलेल्या आहेत। पहिली जी थाळी असणार आहे ती आपली एकदम स्वस्तात मस्त थाळी असणार आहे, स्पेशल अख्खा मसूर थाळी। आणि तो पण कसा देणार आहेत आपण, काळ्या मसाल्यात न देता कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर देणार आहेत। हा अख्खा मसूर असणार आहे, त्याच्याबरोबर आपण डाळ, राईस, सोलकढी आणि भाकरी असणार आहे। भाकरीमध्ये जे पाहिजे ते ऑप्शन आपल्याला मिळणार आहेत। पापड, कांदा, लिंबू, चटणी, ठेचा हे तर आपलं सर्व थाळ्यांमध्ये असतंच। आपली जी दुसरी थाळी असणार आहे ती आपली एकदम टिपिकल प्युअर महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी असणार आहे। तर त्यामध्ये काय काय जाणार आहेत आपण बघूयात। त्याच्यामध्ये पण आपला लाल मसाल्यामधला अख्खा मसूर जाणारच आहे, परंतु त्याबरोबर आपण जे देणार आहे ते असणार आहे आपलं बैंगन भरीत, वांग्याचं जे भरीत असतं ते आपण देणार आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्येही डाळ असणार आहे, इंद्रायणीचा भात असणार आहे, सोलकढी असणार आहे, याच्यामध्ये आपण स्वीट सुद्धा देणार आहोत, गुलाबजामुन असणार आहे। भाकरीमध्ये ऑप्शन आहेत ते याही थाळीमध्ये असणारच आहे, ज्वारी, बाजरी, चपाती, रोटी, पापड, कांदा, लिंबू, ठेचा, चटणी हे तर आपलं प्रत्येक थाळीमध्ये आहेच। तर आपली जी तिसरी थाळी असणार आहे ती एकदम टिपिकल प्युअर पंजाबी थाळी असणार आहे। त्यामध्ये काय काय येणार आहे तर एक मिक्स व्हेजिटेबलची भाजी येणार आहे, दुसरी आपली पनीर लबाबदार येणार आहे, डाळ येणार आहे, त्याच्यामध्ये स्टीम राईस असणार आहे इंद्रायणीच्या ऐवजी, कारण पंजाबी थाळी आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये सोलकढी नसणार आहे, ताक येणार या थाळीमध्ये। स्वीटमध्ये गुलाबजामुन आहेत। याच्यामध्ये आपण मुद्दाम म्हणून रोटीचा ऑप्शन दिलाय, परंतु ग्राहक मायबापाला जर चपाती भाकरी हवी असेल तर ती पण याच्यामध्ये मिळणार आहे। त्यानंतर पापड, लोणचं, चटणी, ठेचा, कांदा, लिंबू हे प्रत्येक थाळीत आहेच। आणि सगळ्यात मेन आपली जी चौथी थाळी असणार आहे ती श्रावण स्पेशल महाराजा व्हेज थाळी। या थाळीमध्ये आपण महाराष्ट्रीयन आणि पंजाबी थाळीचं एकदम मस्त कॉम्बिनेशन केलेलं आहे। आता बघूयात आपण या थाळीमध्ये काय काय येणार आहे। पनीर लबाबदार ही आपली कंपल्सरी भाजी असणार आहे। दुसरं जे असणार आहे ते महाराष्ट्रीयन मधलं कारलं असणार आहे, ते पण कसं फ्राय केलेलं काढलं। मागच्या वर्षी कारलं फ्राय मायबाप ग्राहकांनी इतक्या आवडीनं खाल्लं की यावेळेस आपण तेही परत ठेवलेलं आहे। तिसरी पण याच्यामध्ये जी भाजी असणार आहे आपण त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत। ग्राहकाला जी पण भाजी हवी असेल ती देणार आहे। त्यामध्ये आपण अख्खा मसूर दिलेला आहे ऑप्शनमध्ये, बैंगन भरता ऑप्शनमध्ये दिलेला आहे, मिक्स व्हेजिटेबल हे एक ऑप्शन दिलेला आहे आणि बैंगन मसाला। या 4 व्यतिरिक्त जरी कुणाला काय हवं असेल तरीही त्यांच्या डिमांडवर आपण मासवडी असेल, त्याच्याबरोबर रस्सा असेल, शेवभाजी असेल, असा तिसऱ्या भाजीसाठी आपण म्हणाल तो ऑप्शन आपण देणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये इंद्रायणीचा राईस आहे, डाळ आहे, कढी असणार आहे, ताकाच्या ऐवजी कढी, आणि कढी असली तरी सर्वांची आवडती सोलकढी। आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे, चपाती आहे, भाकरी आहे, रोटी आहे, असे भरपूर ऑप्शन आपण याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि सर्व थाळींसारखे जे छोटे मोठे आयटम आहेत ते सर्व या थाळीमध्ये असणारच आहेत। तर मागच्या वर्षी आपण 2 थाळ्या लॉन्च केल्या, या वर्षी आपण 4 थाळ्या लॉन्च केलेल्या आहेत आणि या 4ही थाळ्या एक से बडकर एक असणार आहेत। तर या सर्व थाळ्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हॉटेलवाडाच्या आपल्या शाखा क्रमांक 1 पाषाण येथे, शाखा क्रमांक 2 कात्रज येथे अशा दोन्हीही ब्रँचला मायबाप ग्राहकांनी लवकरात लवकर व्हिजिट करावे आणि या थाळ्यांचा आस्वाद लुटावा।